इयत्ता 3रीच्या वर्गात शिकणारा विराज घुमरे, आम्ही सर्वजण त्याला लाडाने पाटील म्हणतो. आज त्याचा वाढदिवस आहे. हे लेकरू पळत पळत आलं माझ्याकडे आणि सर माझ्याकडून ही शाळेला छोटीशी भेट. माहित नाही आता काय घेऊन आलेलं काय ते. म्हणलं यार याची भेट काहीतरी वेगळीच असणार आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी नेमकं काय गिफ्ट आणलंय शाळेला बघा, याच्यावर दिसत असेल तुम्हाला. माझ्या वाढदिवसाच्या निमित्त माझी छोटीशी बचत ठेव, माझ्या शाळेला छोटीशी. इकडून तेच लिहिलंय. छोटी मोठी आपली चिकटपट्टी लावून एक बॉक्स पॅक केलाय. या लेकराची भावना झाली काहीतरी शाळेला द्यायचे. मलाही उत्सुकता लागली याच्यात काय दिलंय नेमकं ते. त्यांनी मला सांगितलं नाही, विचारलं काय ते. म्हणला मी नाही सांगणार, मला माहित नाही. तर आपण ह्याला फोडायचं. चिलगर सर पण आहेत शाळेचे, माझे मुख्याध्यापक या ठिकाणी हजर. आपण फोडूयात. अरे यार तू एवढं छान लिहिलंय, मला फोडू वाटा ना ते. अरे बापरे, तुझ्या बचत बँकेतले पैसे. अरे बाळा, शाळेसाठी काय करायचं आपण यातून शाळेला? काय करायचं? झाडं लावायचे आहेत. या पैशातून रोपं आणायचे आणि झाडं लावायचे आहेत. हे बघा, ही त्याची बँक आहे जी त्याने बँक भरलेली आहे ना, सगळी बँकच त्याने खाली केली आहे पहा. अरे थँक्यू बाळा. आई वडिलांचे संस्कार किती महत्वाचे आहेत बघा. त्यांनी साचवलेली बचत आहे ती शाळेला द्यायची आहे. शाळेमध्ये कामं चालू आहेत. सर्वांच्या सहकार्यामधून शाळा उभा राहते आहे. या लेकरावर या वयामध्ये आई वडिलांनी दिलेले संस्कार काय करू शकते त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्याची स्वतःची बचत बँक आहे, ती त्यांनी फोडली म्हणण्यापेक्षा हाच बॉक्स आहे बघा त्याचा. याच्यात तो पैसे साचवत होता. हे दिसतंय ते छिद्र. त्यालाच पॅक केलंय आणि घेऊन तो शाळेमध्ये आलेला आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. तुझ्या आई वडिलांचे खास करून खूप धन्यवाद. तुझी चांगली जडणघडण व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. थँक्यू.